शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सत्यशोधक पद्धतीने मृत्यूविधी सत्यमेव जयते। घरातील व्यक्ती मेल्यानंतर तिच्या प्रेतास आंघोळ घालून नवे कपडे घालावेत, अगरबत्त्या लावून सुवासिक वातावरण तयार करावे। ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेची शववाहिनी असल्यास अथवा तिरडी तयार करून तिला रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी सजवावे। सर्व आप्तमित्र व परिचित व्यक्ती जमल्यावर प्रेतास तिरडीवर ठेवावे। उपस्थित सर्वांनी प्रेताच्या पायाजवळ फूल अर्पण करून वंदन करावे। उपस्थित स्त्री पुरुष उभयंत्यांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेल्या अखंडांपैकी कोणतेही 4 अखंड निवडून त्यांचं वाचन करावं। त्यानंतर अंत्ययात्रा सुरू करावी। अंत्ययात्रा सुरू करताना तिरडीला खांदा देणारे खांदेकरी 2-2 मिनिटांनी बदलते ठेवावेत। अधूनमधून फुलांच्या पाकळ्यांची उधळण सुरू ठेवावी। मृत व्यक्ती जर बुजुर्ग वय वर्ष 50च्या पुढे असेल तर अंत्ययात्रा सवाद्य काढावी, परंतु कोणतेही गाणे, मंत्र अथवा घोषणा देऊ नये। जवळपासच्या कोणत्याही स्मशानभूमीत मृत व्यक्तीस नेऊन तेथे विद्युत दाहिनी असल्यास त्यात प्रेत टाकून जाळावे व प्रेतास गती द्यावी। विद्युत दाहिनी नसल्यास लाकडांची चिता रचून त्यावर प्रेत जाळावे। त्यानंतर तेथे स्मशानभूमीत श्रद्धांजली वाहावी व मृत व्यक्तीच्याबद्दल असलेल्या आठवणींना उजाळा द्यावा व त्याचे गुणगान करावे। त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक कार्याबद्दल माहिती द्यावी। मृत व्यक्ती सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्यकर्ता अथवा नेता असल्यास श्रद्धांजलीचा स्वतंत्र कार्यक्रम पुढील 4 ते 5 दिवसात आयोजित करता येईल। श्रद्धांजली कार्यक्रमात मृत व्यक्तीचा फोटो स्टेजवर ठेवावा व फुलमाळा अर्पण करून वंदन करावे। श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे। तसेच जे मान्यवर श्रद्धांजली सभेस उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचे संदेशरूपी पत्रे वाचून दाखवावीत। मृत व्यक्तीचे कार्य कायमस्वरूपी स्मरणात राहावे म्हणून त्यांच्या नावाने स्मरणिका अथवा ग्रंथ प्रसिद्धी करण्याची घोषणा करावी। मृत व्यक्तीशी परिचित असलेल्या सर्व मान्यवरांना आपले अनुभवपूर्ण लेख लिहून पाठवण्याची विनंती करावी। ही स्मरणिका अथवा ग्रंथ 6 महिन्याच्या आत अथवा पहिल्या वर्ष श्राद्ध कार्यक्रमात प्रकाशित करावे। या पुस्तकातील पान क्रमांक 4 वरील प्रतिज्ञा उपस्थित सर्वांनी एक हात पुढे करून म्हणावी। इति सत्यशोधक समाजोक्त उत्तरक्रिया संबंधी विधी समाप्त।